बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये सगळ्यात जास्त चर्चेचा विषय असणारी व्यक्ती म्हणजे निक्की तांबोळे। आता चर्चेला सुद्धा दोन बाजू असतात, चांगली चर्चा आणि भांडखोर चर्चा। त्यातील निक्की दुसऱ्या चर्चेत अगदी प्रभावीपणे काम करताना आपल्याला दिसून येते, म्हणजे तिचं कोणाशीच पटत नाही, फक्त भांडण हेच तिचं मुख्य काम बनलेलं आहे। तिच्या भांडणापासून ते बाई डायलॉग पर्यंत सर्व तिने फेमस केलेलं आहे। बाई हा डायलॉग आता डीजे वाले सुद्धा वापरायला लागले आहेत। असो तर मूळ मुद्द्याला हात घालू, निक्की ही मराठी बिग बॉस मध्ये भांडते का? तर नाही, तिने असे राडे या अगोदर सुद्धा केलेले आहेत। तिची अरबाज सोबतची आता असणारी जवळीक असो किंवा छोटा पुढारीला येड्यात काढणं असो, खरं आहे की नाटक आहे यावरच आज सविस्तर चर्चा आपण करणार आहोत। नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स, कारण आपण हिटच गोष्टी करत असतो। तर मित्रांनो, निक्की तांबोळीचा जन्म महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील, पण सध्या ती मुंबईतच असते। तिने साऊथमध्ये 3 चित्रपटामध्ये काम केलं आहे, त्यातला 2021ला रिलीज झालेला कांचना 3 मुळे तिला ओळख निर्माण झाली। तिची वैयक्तिक माहिती अजून लय आहे, पण तुम्ही बोर व्हाल, कारण तुम्ही व्हिडिओ बघणार कशासाठी आहे आपण तेच बोलू डायरेक्ट मुद्द्याचं। तिने बऱ्याच टीव्ही शोमध्ये काम केलं आहे, त्यातील हिंदीतील बिग बॉस सीझन 14 मध्ये ती दुसऱ्या क्रमांकावर होती। तिथंही निक्की तांबोळी अशीच बेताल वक्तव्य करायची। तो शो सलमान होस्ट करतो, त्याने तर तिची पार आई वडिलांची शिकवण नाही इथपर्यंत बोलला, पण निक्की काही सुधरली नाही। आता तिथे तिला भांडायला अगदी तशीच म्हणजे राखी सावंतने एंट्री केली होती। मला वाटलं होतं मराठी बिग बॉसमध्ये सुद्धा असंच काहीतरी होईल, पण एक बॉडी बिल्डरची एंट्री झाली। असो, खरं तर निक्कीला तिच्या वागण्यावरून खूप ट्रोल केलं जाते, कारण ती वागते सुद्धा तशीच, पण तिला त्याचा काही सुद्धा फरक पडत नाही। यावर तिने माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की मी रडले तरी लोक मला ट्रोल करतात, मी हसले तरी सुद्धा लोक मला ट्रोल करतात, त्यामुळे मी आता ट्रोलिंगकडे विशेष असं लक्ष देत नाही। पण जाऊ द्या, ट्रोल करणाऱ्यांच्या मनाला तरी समाधान मिळतंय ना, हे खरं आहे। पण निक्की हे सर्व काही असं वागते ते सगळं ठरवून बोललं जातं का, हेच आपण एका उदाहरणावरून पाहू। तुर्तास बघूया तिच्या जवळ जाऊन प्रेमाचे चाळे करून शेवटी निराशा पदरी मिळालेल्या कलाकाराबद्दल। आता मराठीत अरबाज तिच्या अगदी जवळ पाहायला जातोय, आणि अरबाज सुद्धा काही कच्चा नाही। अरबाज बाबा बिग बॉसमध्ये येण्याच्या अगोदर बाहेर किती जणांना फिरून आलेला आहे अशा बातम्या सुद्धा आहेत। पण अरबाज निक्की यांच्यात खरंच काय आहे का? तर कोणताही बिग बॉस पहा, एक लव्ह अँगल त्यांना दाखवावाच लागतो, तसं यातही आहे। आणि त्यातही मुलगा एका धर्माचा आणि मुलगी एका विशिष्ट धर्माची दाखवणे असं ठरलेलं असतंय। असलंही पाहिजेच, कारण प्रेक्षक सुद्धा आता सुज्ञ झालेले आहेत। निक्कीचं हिंदी सीझनमधील जानकुमार सानूमध्ये सुद्धा असाच लव्ह अँगल होता। बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर हे दोघं लग्न करतात की काय असं वाटत होतं, पण बिग बॉस संपल्यानंतर तुम तुम्हारे रास्ते हम हमारे रास्ते असं पाहायला मिळालं। मग प्रतीक सहजपाल सोबत पण बोलायला नको, तोच प्रतीक जो हिंदी बिग बॉसमध्ये सीझन 15चा विनर आहे, त्याची आणि निक्कीची लव्ह स्टोरी सुद्धा त्यावेळी खूप चर्चेतला विषय ठरली होती, कारण निक्की तांबोळीने प्रतीक सहजपालला ऑन स्क्रीन किस केलं होतं, पण दोघांमध्ये काच होती, त्यामुळे लोकांना बघायला लय असं काय वाईट वाटलं नाही, कारण ही काळजी शोवाले बरोबर घेतात। त्यानंतर प्रतीक सहजपाल गुडघ्यावरती उभे राहून गुलाबाचे फूल देऊन प्रपोज करताना सुद्धा आपण पाहिलेलं आहे। त्यावेळी निक्कीबाई सुद्धा म्हणाली होती की मी त्याच्याशीच लग्न करणार, पण झालं का? नाही ना। कॅमेरा बंद, लव्ह स्टोरी बंद। मित्रांनो, हे सर्व आपल्या कधी लक्षात येणार आहे? बिचारा छोटा पुढारी सुद्धा त्याचा शिकार झाला। पण मित्रांनो, हा एक रियालिटी शो आहे, प्रेक्षकांनी पाहावं, त्यांचं एंटरटेनमेंट व्हावं यासाठीच असतो। मग आता तो स्क्रिप्टेड आहे की खरं आहे हे तुमचं तुम्ही ठरवा। सगळे म्हणतात निक्कीला बाहेर काढलं पाहिजे, समजून चालू की बाहेर काढलं। एक ग्लॅमर बाहेर गेला, एक भांडखोर व्यक्ती बाहेर गेला, तर उद्या शोमध्ये सगळे मिळून भजन करतात बसले, तुम्ही पाहणार आहात का? नाही ना राव। आपल्याला दुसऱ्याच्या घरात काय चाललं आहे आणि त्यांच्यातील चाललेली भांडणं हे पाहायला इंटरेस्ट असतो, आणि तोच तो शो प्रेझेंट करतोय आणि हिटसुद्धा ठरतोय। म्हणून शो ज्याच्या त्याच्या जागी व्यवस्थित आहे, तुम्ही त्याचा लय लोड घ्यायचा नाही, तुम्ही डायरेक्ट आपल्या चॅनलला सबस्क्राईब तेवढं करायचं। तर मित्रांनो, निक्कीबद्दलच्या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू एक नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।